काँग्रेसचे नेते अतुल लोंढे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर. त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. अतुल लोंढे सर, मुंबई जे सगळ्यात सुरक्षित शहर मानलं जातं आणि त्या ठिकाणी एक मोठ्या सेलिब्रिटीच्या घरामध्ये चोर शिरला. त्यांना फक्त चोरी केली की नाही ते माहित नाही, मात्र त्या सेलिब्रिटीवर वार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तो सेलिब्रिटी जखमी झालाय. तुमची काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. मुंबई कधी काळी सुरक्षित होती. गेल्या 10 वर्षात ती सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. बाबा सिद्दीकींचा मर्डर आपण पाहिलेला आहे, सुपारी किलिंग पाहिलेली आहे, सलमान खानवरचा आपण अटॅक पाहिलेला आहे, आणि आता सैफ अली खानला चाकू घेऊन 12व्या मजल्यावर जाऊन मारणे. ही एवढी हिंमत तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रशासनाचं, शासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे किंवा प्रशासनावर शासनाचा दबाव आहे, पोलीस प्रशासनावर. बीड, परभणी, परळी हे जे उदाहरणं आहेत हे त्याचे उत्कृष्ट उदाहरणं आहे. आणि त्याच्यामुळे पोलिसांना जे करायचं ते करता येत नसेल, आणि त्यामुळे मग नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, हे मुंबई असेल, या सगळ्या शहरांमध्ये हे स्पष्टपणे सुरू आहे. जर एखाद्या अभिनेत्याला त्याच्या घरावर बुलेट प्रूफ काच लावावं लागत असेल खिडक्यांना, हे कोणाचं अपयश आहे? आणि तरी कायदा सुव्यवस्था ढासळली असं म्हणण्याचं धैर्य जे आहे ते बीजेपीमध्ये नाही. बीजेपी अजूनही सांगेल, अजूनही मोठ्या मोठ्या आपल्या इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग गृहमंत्री, खूप मोठे गृहमंत्री, संवेदनशील गृहमंत्री, SIT बदलावी लागते. म्हणजे तुम्हाला रॉंग फिडिंग होतं का? किंवा मग प्रशासनामध्ये जे अधिकारी बसवलेले आहेत ते काही विशिष्ट लोकांनी बसून ठेवलेले आहे जे गृहमंत्र्यांना सुद्धा रॉंग फिडिंग करू शकतात, मिसलीड करू शकतात. हे संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. स्वतः नागपूर, त्यांचं शहर नागपूर आहे, तिथे किती मर्डर झाले मागच्या 10-15 दिवसात. ते सातत्यानं हे जे घडत आहे हे कायदा सुव्यवस्था ढासळण्याचं आहे. आता राजीनामा, नैतिकता वगैरे वगैरे ते आता तो महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र राहिलेला नाही. जात पात सगळं महाराष्ट्राचं व्यवस्था जी आहे होती, शाहू फुले आंबेडकरांचं जे गर्वानं आपण सांगत होतो ते सगळं संपून टाकण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था कधी ढासळेल हा प्रश्न आता विचारावा लागतो. त्याचे निकष ठरवून घ्या की 1,00,000-2 लाख सामान्य माणसं मेल्यानंतर, 100-200 महत्वाचे व्यक्ती गेल्यानंतर, 2-4 मंत्री गेल्यानंतर आम्ही मान्य करू की कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. कुठेतरी जरा बसवली पाहिजे. महाराष्ट्र आहे हा. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये जर असं व्हायला लागलं तर त्याचे परिणाम अनेक गोष्टीवर होतील. इन्व्हेस्टमेंट येण्यावर होईल, चित्रपट सृष्टीवरती वेगळे होतील, तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतील. पण अतुल लोंढे सर, मग याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मागील 10 वर्षांपासून कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, याच्यामध्ये आता तुम्ही कशा पद्धतीनं हे सगळं लोकांच्या लक्षात आणून देताय, किंवा आता जे रिझल्ट आलेले आहेत विधानसभेचे आपण बघितले तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडलात का? आणि आता जेव्हा या घटना समोर येताना दिसत आहेत, यामध्ये तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? कशा पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये सरकारला दखल घेण्यासाठी भाग पाडणार आहात? हे बघा, मीडिया आणि विरोधी पक्ष यांनी सरकारला प्रश्न विचारायचे असतात. आम्ही प्रश्न विचारतो. प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी जोडण्याचं कारण नाही आहे. निवडणुकीत जिंकले म्हणून तुमच्या आमच्या खुनापडाची आपण परमिशन दिलेली आहे का? की तुमचं आमचं जीवन सुकर करण्याची परवानगी दिलेली आहे? तसे हे मॅन्डेट लोकांचं मॅन्डेट नाही आहे. एवढं मोठं मॅन्डेट भेटल्यानंतर जे सेलिब्रेशन आहे ते दिसत नाही आहे. विचारलेले प्रश्न निवडणूक आयोग सांगत नाही, त्याची उत्तर देत नाही, उलट कायदा करतात की याची माहिती देता येणार नाही. निवडणूक आयोग हा लोकशाहीमध्ये पारदर्शक असला पाहिजे. तो किती अपारदर्शक करता येईल आणि तो किती सरकारच्या अधीन करता येईल हे सगळं आपण पाहिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला काढून टाकलेलं आहे. आणि तिथे आपला एक छोटा मंत्री ठेवलेला आहे त्या समितीमध्ये. म्हणजे हवा तो आयुक्त जो आहे, निवडणूक आयुक्त, तो आपल्याला नेमता येईल. तो मसी कशा पद्धतीने निवडणूक घेत होता ते आपण पाहिलं चंदीगडच्या मेयरच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे तुम्ही निवडणुकीचं बोलू नका. नाही, निवडणुकीचं नाही, पण तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत मांडण्यामध्ये कमी पडला आहात का, असा माझा सवाल आहे. आणि दुसरं म्हणजे आता ज्या या घटना समोर येताना दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेविषयी बोलताय, पण सरकारचं याच्याकडे लक्ष केंद्रित होईल यासाठी तुम्ही आता पुढे काही करणार आहात का, पावलं उचलणार आहात का? सातत्यानं हे प्रश्न उपस्थित केले जातात. कायदा सुव्यवस्थेवर विधानसभेमध्ये चर्चा होत असते, पण ती नैतिकता राहिली नाही ना आता. की पहिले असं काही झालं की राजीनामे होत होते, प्रशासनामध्ये एक संदेश जात होता की अशा पद्धतीनं चालणार नाही, कारवाया होत होत्या. त्या होताच का मला सांगा तुम्ही? त्या झाल्या पाहिजे म्हणून आम्ही दबाव टाकतो. आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण एक वस्तुस्थिती सांगतो की जर मीडियाने ठरवलं की वस्तुस्थिती लोकांसमोर टाकायची आणि 8 दिवस चालवलं, ते सरकार चालवण्यामुळे अवघड होईल यांना. इतक्या गोष्टी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये.
पण आम्ही आमचं काम करतो आहे. आम्ही लोकांसमोर प्रश्न मांडतोय. तुमच्यासमोर मी आता स्पष्टपणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलतो आहे. आता पोलिसांचा एक अहवाल आलेला आहे. त्या अहवालाप्रमाणे महिला असुरक्षित कुठे आहेत, महिलांवर सर्वात जास्त बलात्कार आणि शोषण कुठे झाले असेल तर नंबर 1 ला मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे आणि नागपूर आहे. निश्चितच लोंढे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. मीडिया सुद्धा या सगळ्या घटना दाखवत आहे. त्याच्यामध्ये मग वाल्मिक कराड विषयीच्या ज्या घटना आहे, संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्या घटना असतील किंवा इतरही घटनांचं वार्तांकन मीडियाही करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.